सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली, त्याला SGB सुद्धा म्हटलं जाते, सिक्युरिटी गार्ड बोर्ड सुद्धा म्हटलं जाते सुरक्षा रक्षक मंडळला। आणि सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास आहे, मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आणि सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये कोणताही यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर नाही, मुलाखत नाही आहे आणि ग्राउंडच्या बेसवर आपल्या यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 22,000 रुपये महिना सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये भेटणार। आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ड्युटी भेटते, एक लक्षात ठेवा। आणि सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये जर पाहिलं तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। आणि मेन म्हणजे जे यामध्ये पेपर नाही आणि त्याचबरोबर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला वर्दी सुद्धा खाकी वर्दी आपल्याला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। खाकी वर्दी आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला जॉब करावा लागणार आहे, एवढी शाही ड्युटी सुरक्षा रक्षक मंडळची आहे। तर ही भरती या ठिकाणी निघाली आहे। तर या भरतीचे जे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे, 29 एप्रिल पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आणि 28 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आता सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, हेच तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे। वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, त्याचबरोबर यामध्ये जे संपूर्ण फॉर्म भरण्याची लिंक वगैरे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे आणि लिंक सुद्धा देणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षा रक्षक मंडळची ही भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि यामध्ये जर पाहिलं शैक्षणिक पात्रता यामध्ये 12वी पास आहे। 12वी पास मुलं मुली यामध्ये 12वी पास जर असाल तर आपल्याला फॉर्म भरता येते। वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल 18 ते 40 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सध्याच्या कंडिशनला सुरक्षा रक्षकची भरती या ठिकाणी चालू आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी GR या ठिकाणी दाखवून देतो, तर अपडेट दाखवून देतो सुरक्षा रक्षक मंडळची ही जी भरती निघाली आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जाहीर सूचना नागपूर जिल्हा, आणि मी तुम्हाला याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर काही व्हिडिओ मी याच्या अगोदर टाकलेले आहे, म्हणजे 2-2, 3-3 महिन्यापासून अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की येणाऱ्या दिवसामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ भरती निघणार आहे म्हणून। आणि भरपूर विद्यार्थ्यांना ते खोटं त्या ठिकाणी वाटत जातं, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर माझा तो सांगण्याचा तुम्हाला उद्देश होता की तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आतापासून तयारीमध्ये लागा। तुमचे जे इव्हेंट आहेत, जसं 1600 मीटर रनिंग, गोळाफेक झालं, 100 मीटर झालं, ते तुम्ही आउट ऑफ करा, कारण की तुमचं सिलेक्शन त्यामध्ये होणार आहे। आणि ते आपल्या मताने ज्यांनी सुद्धा ऐकलं असेल तर नक्कीच त्यांचं चांगलं ग्राउंड या ठिकाणी आतापर्यंत झालेलं असेल, आणि ज्यांनी नाही ऐकलं तर त्यांचं ग्राउंड व्हायला आता तुम्हाला तर माहिती आहे आता किती टाइम आपल्याला लागणार आहे। तर म्हणजे सांगायचं एवढंच उद्देश राहते की तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, माझं सिलेक्शन नाही झालं पाहिजे, ठीक आहे। सांगायचं एवढंच उद्देश राहते की तुमचं सिलेक्शन झालं, त्यामुळे मी अगोदर जे काही भरती निघत असते त्याची माहिती मी तुम्हाला अगोदर सांगून देतो, जेणेकरून तुमची तयारी पूर्णपणे झाली पाहिजे आणि तुमचं सिलेक्शन त्यामध्ये झालं पाहिजे, हा काही उद्देश आपला राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। चला ठीक आहे, जे काही आपली तयारी हे चालू या ठिकाणी ठेवा, तुम्हाला या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, हेच आपली या ठिकाणी इच्छा आहे। त्याचबरोबर पहा हे अपडेट या ठिकाणी आलं, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। तर सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली, तुम्हाला अपडेट दाखवून देतो, स्क्रीनवर बघू शकता। जाहीर सूचना नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांचा नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्याकरिता समुच्चक पूल तयार करण्यासाठी जाहिरात नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्याकरिता नोंदित मुख्य मालक नियुक्तांना कारखाने, आस्थापना, शासकीय निमशासकीय मंडळे, महामंडळे, कार्यालय, त्याचबरोबर जे महानगरपालिका झालं, सरकारी दवाखाने झालं, धरणे वगैरे झालं, बांध वगैरे झालं, तर अशा ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। त्याचबरोबर पहा मागणीनुसार सुरक्षा रक्षक पुरवण्याकरिता 317 सुरक्षा रक्षकांचा समुच्चक पूल तयार करायचा आहे, म्हणजे 317 जागा या ठिकाणी खाली आहे। तर 317 जागेसाठी या ठिकाणी अर्ज त्यांनी मागितलेले आहे। त्याचबरोबर त्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करणे आहे। सदर समुच्चक पूल तयार करण्यासाठी शासन निर्णय या ठिकाणी दिला आहे। त्याचबरोबर आता आपल्याला फॉर्म जर भरायचा असेल तर फॉर्म कुठून भरायचा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे आणि वेबसाईट सुद्धा तुम्हाला सांगून देतो, www.sgbregistration.in या वेबसाईटवरून आपण फॉर्म भरू शकता। आणि त्याचबरोबर बघू शकता या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी
आणि सदर संकेतस्थळावर दिनांक 29/4/2026 ते 28/5/2026 या कार्यकाळात आपल्याला फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे। ठीक आहे, हे काही तारीख या ठिकाणी दिल्या आहेत, तर हे काही अपडेट या ठिकाणी एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता सुरक्षा रक्षक मंडळमध्ये आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला तर बा पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये ग्राउंड आहे 100 मार्काचा आणि 100 पैकी मेरिट लागणार आहे। आपलं जे सिलेक्शन होणार आहे ग्राउंडच्या बेसवर, ज्यांना जास्त ग्राउंडमध्ये मार्क पडले त्यांचं सिलेक्शन होणार आहे। 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी, 40 मार्कासाठी तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 36 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 30 सेकंड 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 32 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 50 सेकंड 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 28 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 10 सेकंड 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 30 सेकंड 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 20 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 50 सेकंड 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 16 मार्क भेटणार आहे। 7 मिनिट 10 सेकंड 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर 100 मीटर यामध्ये आहे, तुम्ही जर 11.50 सेकंड घेतले त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे। जसा कमी टायमिंग येणार तसे कमी मार्क्स भेटणार, स्क्रीनवर बघू शकता। त्यानंतर गोळा फेक तुम्ही बघू शकता 7.260 किलोग्रामचा हा गोळा असणार आहे, म्हणजे 7 किलो 2.5 किलोचा हा गोळा आहे, एक लक्षात ठेवा। तर 8.5 मीटरपेक्षा जर जास्त आपण गोळा फेकला 30 मार्क भेटणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही 7.90 मीटर ते 8.50 मीटरपर्यंत फेकला तर 24 मार्क भेटणार आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल। ठीक आहे, त्याचबरोबर आता महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे 40 मार्कासाठी, 100 मीटर 30 मार्कासाठी, गोळाफेक 30 मार्कासाठी, अशा प्रकारे 100 मार्काचा ग्राउंड असणार आहे। महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे 2 मिनिट 50 सेकंड त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे। 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 32 मार्क। 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत आले 28 मार्क। 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत आले 20 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 16 मार्क भेटणार आहे। आणि 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी ग्राउंड जर आणखी 100 मीटर आहे यामध्ये 30 मार्कासाठी तुम्ही 14 सेकंड त्यापेक्षा कमी आले तुम्हाला 30 मार्क भेटणार आहे। जसजसा तुमचा टायमिंग जास्त येणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे। त्याचबरोबर तिसरा जो महिला उमेदवारांसाठी तर गोळाफेक आहे 4 किलोचा हा गोळा असणार आहे। 6 मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त तुम्ही गोळा फेकला तर तुम्हाला 30 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर जसजसा तुमचा गोळा कमी जाणार आहे तसतसे कमी मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला बोनस मार्क्स भेटणार आहे। तुमचं जर या ठिकाणी MSCIT झालं असेल तर 4 मार्क बोनस भेटणार आहे। त्याचबरोबर तुमचं NCC A सर्टिफिकेट असेल तर 2 मार्क बोनस भेटणार आहे। NCC B सर्टिफिकेट असेल तर 4 मार्क बोनस भेटणार आहे। NCC C सर्टिफिकेट असेल तर 6 मार्क बोनस भेटणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला मार्क बोनस भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे आहे। तर सुरक्षा रक्षक मंडळची जी भरती आहे हे 4 जिल्ह्यासाठी निघाले। नागपूर जिल्हा आहे, वर्धा जिल्हा आहे, भंडारा जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा आहे। या जिल्ह्यातलेच विद्यार्थी फॉर्म भरू शकते आणि येणाऱ्या दिवसामध्ये सर्व जिल्ह्यांची जे विद्यार्थी मिळवणार सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघत आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आता तुमच्याजवळ वेळ आहे, अजून वेळ गेलेला नाही आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।